मी यशवंत व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आणि ह्या आजच्या आपल्या व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्व श्रोतू वर्गाचे सुद्धा आभार मानते की आपण अवश्य आपल्याला हा विषय महत्वाचा वाटला. मागच्या वेळेस सुद्धा मला असं वाटतं सरांच्या आमचं बोलणं चाललं होतं की शेतकरी आत्महत्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा हा एक विषय आम्ही याच्यावरती चर्चा करत होतो, की जो माझा थोडासा अभ्यासाचा विषय आहे. आणि हेच व्याख्यान एका ठिकाणी एका दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती मांडत असताना सुद्धा काही जणांच्या प्रतिक्रिया आहेत की एवढी अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न इतका महत्वाचा आहे आणि तुम्ही ह्या प्रश्नावर का बोलताय. पण जेव्हा नाशिकला कुंभमेळा झाला होता 2015 साली, 2003चा कुंभमेळा आणि 2015चा कुंभमेळा, आणि तेव्हा मी बघत होते की कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची संख्या, बहुजनांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि इतक्या विपरीत आर्थिक परिस्थितींना सुद्धा आपले कुडूक मुडूक वाचवून, प्रसंगी ते उधार ठेवून साधूंचं दर्शन घेण्यासाठी ज्या भक्तिभावानं मराठवाड्यात इथे शेतकरी वर्ग येत होता, आणि प्रत्यक्षामध्ये तिथे काय चालतं, याच्या मागचं राजकारण काय, याच्या मागचं अर्थकारण काय, हे सर्वसामान्य भाविकाला भक्तापर्यंत पोहोचवणं हे पत्रकार म्हणून मला माझं कर्तव्य वाटतं. आणि आता प्रयागराजला आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांची जी आत्महत्या झाली, आणि त्या आत्महत्येच्या मागे पुढे ज्या सगळ्या घटनाक्रम पुढे येतो आहे, त्या अनुषंगानं आपल्या सर्वांशी मला बोलण्याची यशवंत व्याख्यानमालेने संधी दिली. त्या पार्श्वभूमीवरती मी आता माझी मांडणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आहे. जसं आता आपल्या सगळ्या व्याख्यानांमध्ये आतापर्यंत यशवंत व्याख्यानमालेने जितक्या वक्त्यांना बोलवलेलं होतं, उत्तम कांबळे सरांचा आपण उल्लेख केला, दाभोळकर मुक्ताचा आपण उल्लेख केला. मला असं वाटतं की माझी ही मांडणी ही हाच विचार थोडा अजून अधिक पुढे घेऊन जाणार आहे, जरी विषय वेगळा असला तरी सुद्धा. पत्रकार म्हणून 2003चा कुंभमेळा मी कव्हर केला होता. त्यानंतर 2015चा कुंभमेळा कव्हर केला होता. कुठलीही घटना कव्हर करत असताना पत्रकार म्हणून आपण आधी त्याच्याविषयी कुठलं साहित्य उपलब्ध आहे का याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, कारण का कुंभमेळ्यासारखं एक इंटरनॅशनल इव्हेंट होती ती. आणि जसं सरांनी आता म्हटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने खूप महत्वाचा उत्सव असतो तो, लाखो भाविक त्या ठिकाणी येतात. तर मला याच्या असं लक्षात आलं की फारसं मराठीमध्ये साहित्य तटस्थपणे ह्याच्याबद्दल सांगणारं आपल्याला उपलब्ध होत नाहीये. एकच अपवाद होता, तो म्हणजे उत्तम कांबळे सरांचं कुंभमेळ्यात भैरू ही डायरी वजा त्यांनी जे लिखाण केलेले आहे सकाळचे संपादक असताना, पण त्याच्यामध्ये वर्णनात्मक अधिक होतं. त्याच्यामुळे कुंभमेळ्यामध्ये अधिक उडी मारायची, खऱ्या अर्थाने डुबकी मारायची ह्या गंगेमध्ये, असा माझ्या डोक्यामध्ये विचार होताच. आणि अनायसे त्याच वेळेस केशव गोरे ट्रस्ट तर्फे मला यदी फडके शिष्यवृत्ती मिळाली ह्या विषयावरती अभ्यास करण्यासाठी. आणि 2015च्या कुंभमेळ्यामध्ये 100 साधू, 100 भाविक, 100 व्यावसायिक, 100 नागरिक अशा 500 जणांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. उपलब्ध साहित्याचा अभ्यास त्याच्या अनुषंगाने मी केला, आणि त्याच्यातून जे काही पुढे आलं ते आता मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. नेहमी सर्वात पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न पडतो की कुंभमेळ्याची नेमकी सुरुवात कशी झाली असेल आणि का झाली असेल. आम्ही सुद्धा पत्रकार म्हणून पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर अर्थातच सगळ्या साधूंना, जे साधू महाराज भेटायचे त्या सगळ्यांना विचारलं की का कुंभमेळा सुरू झाला. सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की परकीय आक्रमणाच्या विरोधामध्ये हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी साधूंनी हाती शस्त्र घेतली आणि त्याचा विचार विमर्श करण्यासाठी कुंभमेळा भरायला लागला. सगळ्यांचं उत्तर हेच असायचं. त्याच्याबद्दलचा पुरावा मात्र कुठल्याही साधू समाजानं किंवा कुठल्याही साधू महंतांनी दिला. वेळा का भरतो किंवा साधू समाजाचा उगम का झाला, कसा झाला, त्याच्याबद्दलची पौराणिक कथा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. देव आणि दानवांच्या युद्धामध्ये गरुड राज जेव्हा अमृत कुंभ चं रक्षण करण्यासाठी घेऊन जात होता, तेव्हा त्या अमृताचे 4 थेंब हे भारतवर्षातल्या, तेव्हा भारत देशाचा उगम झालेला नव्हता, ही पौराणिक कथा आहे अर्थातच, भारतवर्षातल्या 4 नद्यांमध्ये पडली, गंगा, यमुना, क्षिप्रा आणि गोदावरी. आणि ह्या 4ही नद्यांचं पाणी पवित्र झालं, आणि त्याच्यामुळे ह्या नदीमध्ये तुम्ही आंघोळ केली सिंहस्थ काळामध्ये तर तुमचं पापक्षालन होतं आणि तुम्हाला पुण्य मिळतं. मी जेव्हा सर्वसामान्य भाविकाच्या भक्ताच्या
नजरेतनं आपण विचार करतो, तेव्हा खरं तर हे हिंदू धर्माचं केवढं मोठं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की बघा, की याच्यासाठी एका सामान्य भाविकाला समाधान मिळणं, की आपल्याला पुण्य कर्माचं समाधान मिळणं, याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खूप सारा खर्च करायचा नाहीये, खूप सारे विधी करायचे नाही आहेत, काही खूप धार्मिक अवडंबन नाहीये. एक फक्त तुम्ही जायचं आणि ह्या 4 नद्यांमध्ये एक स्नान करायचं आणि सर्व तुमचं पुण्यप्राप्ती झाली. सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत साधा सोपा असा हा विधी, आणि किती चांगला खरं तर. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हायरार्की नाही, सगळ्यांना अवेलेबल. म्हणजे महात्मा गांधींनी ज्या पद्धतीनं मिठाची चिमटी घेऊन सत्याग्रह उभारला, तसंच हे काहीच नाही का, की तुम्ही नदीमध्ये जा, नदीमध्ये स्नान करा आणि एक पुण्य कमवल्याची भावना, ज्याच्यातनं त्याचं अख्खं आयुष्य, त्याची पूर्ण मानसिकता स्वतःकडे बघण्याची, स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याची बदलून जाते. इतका चांगला हा विधी म्हणून आपण खरं त्याच्याकडे बघूया. त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस काय मिळतात कुंभमेळ्याचे, तर हे पार 6व्या-7व्या शतकापर्यंत आपल्याला हे एव्हिडन्सेस मिळतात. 7व्या शतकामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की चीनी प्रवासी हुआन सांग हा भारतामध्ये आला होता. त्यांनी प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवले की प्रयागला नदीच्या काठावरती काही साधू खांबावरती कसरती करत होते. त्याच्यानंतर राजा हर्षवर्धनाच्या काळात सुद्धा प्रयागला नदीकाठी मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असल्याचा उल्लेख सापडतोय. आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अभ्यासात सुद्धा नेमका साधू समाज किंवा कुंभमेळ्याचा उगम का आणि कसा झाला याचा उल्लेख सापडतोय. जसं मला कुंभमेळ्यातल्या सर्व साधूंनी सांगितलं की मुस्लिम परकीय आक्रमणाच्या विरोधामध्ये साधू समाजाची स्थापना झाली, त्याच्यापेक्षा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा अभ्यास मात्र वेगळा सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की 6व्या शतकामध्ये भारतीय उपखंडामध्ये, म्हणजे भारतवर्षामध्ये, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये दक्षिण आशिया मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला लागेल, बौद्ध धर्माचा प्रचार झपाट्याने झाला होता. कारण हिंदू धर्मातल्या ज्या काही जाती पातींची उतरंड होती, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती समतेचा संदेश देणारा, मानवी मूल्यांवरती आधारलेला बौद्ध धर्म हा जनमानसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रुजत चालला होता. त्याच्या साधेपणामुळे त्याचा प्रचार प्रसारही मोठ्या प्रमाणात होत होता. आणि त्याच्यामुळे हिंदू धर्म त्याचा एक प्रतिवाद म्हणून आद्य शंकराचार्यांनी विचार केला की आपल्याला हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराला प्रत्युत्तर म्हणून हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी एका व्यवस्थेची गरज आहे. आणि ही व्यवस्था कोणती असावी, तर साहजिकच त्यांच्या समोर बौद्ध धर्माचा उदाहरण होतं. त्याच्यामुळे बौद्ध भिक्खू संघरचना ज्या पद्धतीने आहे, एक कमिटेड भिक्खू कटिबद्ध एक रचना आहे प्रशासकीय प्रसाराची. मठामध्ये भिक्खू अभ्यास करतात आणि गावागावामध्ये फिरून धर्माचा प्रचार करतात. त्याच पद्धतीने आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी 4 दिशेला 4 मठांची स्थापना केली. 4 शंकराचार्यांच्या मठांची स्थापना केली आणि अभिप्रेत होतं की त्या ठिकाणी ज्यांना धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, धर्मशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, ते साधू बनण्यात त्या ठिकाणी येणार, दीक्षा घेणार, म्हणजे अर्थातच साधू बनणार आणि त्याच्यानंतर धर्मशास्त्राचा जनमानसामध्ये जाऊन प्रचार प्रसार करणार. आणि दर 12 वर्षांनी, खरं तर गोदावरी नदीवरती 12 वर्षांनी भरतो म्हणून आपल्याला 12 वर्षांनी हा कुंभमेळा दिसतो. मात्र उत्तरेमध्ये त्याच्यामध्ये अर्धकुंभ पण आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण कुंभ पण आहेत. जे अर्धकुंभ आहेत ते दर 6 वर्षांनी भरत असतात. त्यामुळे दर 6 महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी नदीवरच्या किनाऱ्यावरती कुंभमेळा भरत असतो. म्हणजे हे शंकराचार्यांना जे अभिप्रेत होतं की 6 वर्ष सगळ्यांनी प्रचार प्रसार करायचा, 6 वर्षांनी एकत्र यायचं पुन्हा आणि त्याचा अभ्यास, त्याच्या धर्मसभेतले मुद्दे, त्याच्यावरती वाद आणि अधिकाधिक खोलामध्ये जाऊन अभ्यास करणं, हे अभिप्रेत होतं. ही जी साधू बनण्याची प्रक्रिया होती ना, ही फार तशी कठोर होती. कठोर उपासना त्याच्यामध्ये होती. ज्याला साधू बनायचंय ते अर्थातच गुरुची दीक्षा त्यांना घ्यायला लागायची, गुरुची सेवा करायला लागायची. अत्यंत कठोर अशी तपश्चर्या होती. आणि ही सर्व तपश्चर्या पूर्ण केल्यावरती सर्वात पहिली गोष्ट काय, तर आपलं विरक्ती, जीवनातली विरक्ती. सर्वात पहिल्यांदा आपलं कुटुंब हे सोडून देणं, आपलं नाव, आपली ओळख, आपलं अस्तित्व सोडून देणं, आपले कपडे हे सोडून देणं, इतक्या अत्यंत उच्च पातळीवरची ती विरक्ती स्वीकारल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर हा साधू म्हणून दीक्षाविधी होत असे. हा दीक्षाविधी करताना आधी आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करावं लागतं साधूंना. त्याच्यानंतर स्वतःचं श्राद्ध करावं लागतं, आपल्या नावाचा परित्याग करावा लागतो.
कपड्यांचा परित्याग करावा लागतो. आणि त्यानंतर जे गुरु आपल्याला दीक्षा देतात त्या गुरूंचं नाव हे आपलं नाव होतं आणि आपलं एक नवीन नाव, म्हणजे आता समजा माझं नाव दीप्ती राऊत आहे, मी ज्या गुरूंकडनं दीक्षा घेईन गुरूंचं नाव हे माझं नाव नावापुढे लागेल. आणि त्या दृष्टीने साधारण 10व्या शतकापर्यंत भारतामध्ये तत्कालीन भारतीय उपखंडामध्ये दशनामी साधूचे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. हे दशनामी साधू कोण होते? तर जसं मी म्हटलं तसं त्या गुरूंपासून ज्या शाखा पुढे आल्या त्या गिरी, पुरी, भारती, सरस्वती, ही जी आपण साधूंच्या नावापुढची नावं ऐकतोय ही त्यांची आडनावं नाहीये, तर त्यांना गुरूंकडनं मिळालेली ही नावं आलेली आहेत. तर असे हे 10 नावं असलेले दशनामी साधू आपल्याला पूर्ण भारतीय उपखंडामध्ये 10व्या शतकापर्यंत पाहायला मिळतात. साहजिकच हिंदू संस्कृतीमध्ये जी उपासना पद्धतीवरती 2 प्रकार आपल्याला आढळतात, तेच साधू समाजामध्ये. शेवटी साधू हा समाजाचाच प्रतिबिंब, त्याच्यामुळे तेच उपासना पद्धतीवरती आधारलेले 2 प्रकार आपल्याला साधू समाजामध्ये सुद्धा पडलेले दिसतात. ते कोणते? तर शंकराची पूजा करणारे ते शैव साधू आणि विष्णूची पूजा करणारे ते वैष्णव साधू. उत्तरेमध्ये वैष्णव साधूंचे बहुतांश आखाडे आहेत आणि त्र्यंबकेश्वरला मात्र आपल्याला माहितीये की ज्योतिर्लिंगाचं एक महत्वाचं स्थान आहे त्र्यंबकेश्वरला, आणि त्यामुळे शैव साधूंचे महत्वाचे आखाडे आहेत हे त्र्यंबकेश्वरला आहेत, नाशिकमध्ये. आता शैव साधूंना अनेक ठिकाणी कुठे गोसावी म्हणतात, कुठे गोसाई म्हणतात, कुठे बुवा, बावा, प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं वेगवेगळं रूप आहे. महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज हा मुख्यतः भटक्या विमुक्तांमध्ये आपल्याला जास्त दिसतो, मात्र इतर राज्यांमध्ये कुठे तो ओबीसीमध्ये आहे. गोसावी समाजामध्ये शैवांमध्ये 2 उपप्रभाग पुन्हा दिसतात की ज्या बैराग्यांनी गृहस्थी स्वीकारायची आणि आपला संसार करून धर्माचा प्रचार, धर्माची उपासना करायची, आणि दुसरे संन्यासी की ज्यांनी पूर्णपणे, जसं मी मगाशी म्हटलं, की कुठल्याही प्रकारचे पाश न ठेवता फक्त धर्मकार्यासाठी वाहिलेले असे संन्यासी बनून प्रचार प्रसार करायचा. याच्या पुढे एक प्रकार साधूंचा आला जे विद्यार्जन करण्यासाठी, ज्यांना धर्मशास्त्र शिकवायचं आहे असे परमहंसी साधू, हा एक नवीन प्रभाव पुढे आला. चौथा प्रभाव पुढे आला तो नाथपंथी साधूंचा. ज्या त्र्यंबकेश्वरचा आपण उल्लेख केला त्याच त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं नाव म्हणजे अर्थातच संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव यांचे गुरु संत निवृत्तीनाथ यांची समाधी आहे त्र्यंबकेश्वरला. कारण संत निवृत्तीनाथ हे नागपंथी, त्यांनी नागपंथी ची दीक्षा घेतलेली होती. अजून एक आपल्या ओळखीचं नाव आहे ते म्हणजे आपण अहमदनगरला, नाशिकहून जालन्याला जाताना, मराठवाड्यात जाताना आपल्या अहमदनगरला तर कनिफनाथांची गढी आहे जी आपल्याला माहितीये. की जसं वैष्णव साधूंचे आखाडे आहेत, 13 प्रमुख आखाडे आहेत, तसे शैव साधूंच्या 53 गढ्या आहेत ज्याला मढी असं म्हणतात. आणि ही नगरची मढी कनिफनाथांची आपल्याला माहिती आहे, मच्छिंद्रनाथांची मढी आहे, निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वर हे स्थान आपण पाहिलं. अशा पद्धतीने शैव साधूंच्या ह्या 53 मढी आहेत ठिकठिकाणी. इथपर्यंत झाली साधूंची रचना. आता दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो साधूंच्या हातामध्ये आपल्याला 2 प्रकारचे दिसतात. काही साधू आपल्याला दिसतात ज्यांच्या हातामध्ये दंड असतो, तर काही साधू दिसतात ज्यांच्या हातामध्ये तलवारी, भाले ही शस्त्र असतात. या प्रश्नाचं उत्तर साधू समाजाकडून मिळतं ते असं की धर्मशास्त्राच्या आधारे ज्या साधूंनी धर्माचं रक्षण करणं पसंत केलं ते साधू म्हणजे दंडधारी साधू, ज्यांच्या हातामध्ये दंड असतो. आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी बघा नरेंद्र महाराजांना दंड धरून दंड सकट विमानामध्ये प्रवेश नाकारला होता आणि एक मोठी बातमी झालेली होती. तर हे दंडधारी साधू, त्यांच्या हातामध्ये धर्मदंड असतो. आणि दुसरे की ज्यांनी असं ठरवलं की धर्मशास्त्राच्या नाही तर शस्त्राच्या आधारे आम्हाला धर्माचं रक्षण करायचे आहे, त्यांना नागा साधू म्हणतात. आता नागा म्हणजे नग्न नव्हे. आपल्याला असं वाटतं की नाशिकमध्ये हे आंघोळीसाठी 12 वर्षांनी येतात, हे नागा साधू म्हणजे नग्न साधू, तर नाही. नागा या शब्दाचा अर्थ सैनिक. ह्या लष्करी फलटणी साधूंच्या तयार करण्यात आला. जसं कुस्तीचा आखाडा हा शब्द तिथूनच आलेला आहे, साधूंच्या आखाड्यापासून, की त्या ठिकाणी पूर्ण युद्धाची नीती, युद्धशास्त्र, युद्धाच्या सर्व कसरती, मल्लयुद्ध, शस्त्र सराव आणि शारीरिक ताकद याच्यावरती साधू ची ही फलटण, नागा फलटण ही उभी राहिली होती. तर साधू काय म्हणतायत की मुस्लिम शासकांच्या विरोधामध्ये आम्ही हिंदू धर्माचं रक्षण केलं, लढाया करून. इतिहास काय सांगतो की साधूंनी लढाया केल्या,
हो, नक्कीच लढाया केल्या. ह्या लढायांचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. ह्या लढाया कुठल्या होत्या? मग ह्या सर्व मुस्लिमांच्या विरोधातल्या लढाया होत्या का? तर नाही. फक्त 1666 ची लढाई आहे, जी औरंगजेबाच्या विरोधामध्ये गोसावी साधूंनी केलेली होती. ही त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने साधूंनी मुस्लिमांच्या विरोधात, मुस्लिम शासकांच्या विरोधामध्ये केलेली लढाई आहे. मात्र त्याच्या आधीच्या ह्या सगळ्या लढाया आपल्याला दिसत आहेत, की ज्याच्यामध्ये साधूंनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये केलेल्या नाहीयेत. सन 1050 साली हरिद्वारला पहिली लढाई आपल्याला झालेली दिसते आहे, जी बैरागी विरुद्ध संन्यासी यांच्यामध्ये झाली होती. सन 1310 मध्ये नागा साधू विरुद्ध वैष्णव साधू यांच्यामध्ये लढाई झालेली आहे. 1699 मध्ये उदासीन आखाडा विरुद्ध बैरागी साधू यांच्यामध्ये लढाई झालेली आहे. 1690 मध्ये वैष्णव साधू विरुद्ध शैव साधू यांच्यात लढाई झालेली आहे. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या एका खूप मोठ्या लढाईचा आपल्याला उल्लेख सापडतोय 1809 साली. तो सुद्धा वैष्णव विरुद्ध शैव असे झालेले आहे. त्र्यंबकेश्वरची ही जी साधूंची लढाई होती आपापसात झालेली, ते तर एवढं मोठं जवळजवळ युद्धच होतं. प्रचंड रक्तपात त्यावेळेस झालेला होता. 200 साधू मारले गेलेले होते. आणि हा वाद 1883 साली पेशव्यांच्या दरबारामध्ये पोहोचला होता आणि पेशव्यांनी निवाडा दिला होता की शैव साधू त्र्यंबकला स्नान करतील आणि वैष्णव साधू, कुंभमेळ्यामध्ये मी सांगते, वैष्णव साधू नाशिकला गोदावरी किनारी स्नान करतील. एकमेव नाशिकचा कुंभमेळा असा आहे. इतरत्र सर्व इतर कुंभमेळ्यांमध्ये शैव आणि वैष्णव एकाच ठिकाणी स्नान करतात. फक्त नाशिकला अजूनपर्यंत शैव साधू हे त्र्यंबकेश्वरला कुशावर्ताला स्नान करतात आणि वैष्णव साधू हे नाशिकला गोदेच्या किनारी स्नान करतात. आता ह्या ज्या लढाया होत्या साधूंच्या, त्या कशासाठी होत्या? कारण जर का आपण बघितली तर आपल्याला अक्षरशः हसायला येईल. कोणी पहिल्यांदा स्नान करायचं हे या लढाईचं कारण होतं. कोणाची मिरवणूक पहिल्यांदा निघेल हे कारण होतं. एका लढाईमध्ये, एका कुंभमेळ्यामध्ये तर पतियाळाच्या महाराजांनाच स्नान करायला मज्जाव केला होता. शेवटी ते महाराज त्यांनी स्वतःचा निर्मल आखाडा स्थापन केला. आणि आता त्याच्यामुळे कुठेही कुंभमेळा असेल तर कुठल्या आखाड्याचं कुठे उभे राहून ते स्नान करणार, कितव्या पायरीवरती उभे असतील, मिरवणुकीच्या क्रमामध्ये कुठला आखाडा कितव्या क्रमांकाने चालेल, या सगळ्याचा इतक्या वर्षाच्या लढ्या झाल्यानंतर आता परिपाठ ठरलेला आहे आणि त्यानुसार कुंभमेळे होत असतात. आणि तरी सुद्धा साधूंमध्ये भांडण तंटे हे कायम चालत आलेले आहेत. आतापर्यंत एकही कुंभमेळा असा नाही की साधूंनी त्याच्यावरती बहिष्कार काढण्याचा इशारा दिला नाही किंवा त्या ठिकाणी कुठलं आंदोलन केलं नाही. तर हे सगळे इतिहासातले पुरावे काय सांगतायत की साधूंनी लढाया लढल्या, पण त्या एकमेकांच्या विरोधामध्ये. अपवाद फक्त औरंगजेबाच्या विरोधातली 1600 मधली जी लढाई झाली. दुसरं साधूंचं काय म्हणणं आहे की आम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये हिंदू धर्माचं रक्षण केलं. आता बघा, अकबर सम्राट अकबराकडला एक डॉक्युमेंटेशन सापडते आपल्याला की तेव्हा फकीर आणि संन्यासी यांच्यामध्ये खूप भांडणं होत होती. फकीरांच्या झुंडी होत्या, संन्यासांच्या झुंडी होत्या. यांच्या सततच्या वादाचा फटका लोकांना बसत होता, लोकांची पिकं उद्ध्वस्त होत होती. आणि त्यावेळेस विद्वान संन्यासी मधुसूदन सरस्वती यांनी सम्राट अकबरांची भेट घेतली आणि अकबर बादशाहला सांगितलं की तुम्ही काहीतरी याच्यातनं मार्ग काढा. बादशाहने त्यांना आश्वासन दिलं की मी फकीरांशी बोलतो, संन्यासांना फकीरांच्या वतीनं मी आश्वस्त करतो की याच्यापुढे तुमच्यावरती हल्ले होणार नाही. मात्र माझी एक अट आहे की तुम्ही पूर्ण ह्या कुंभमेळ्यांमध्ये ब्राह्मणेतरांना सामावून घ्या. अकबर बादशाहने दिलेला हा सल्ला आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यातून काय सिद्ध होतं तर मुस्लिम शासकांनी कुंभमेळ्यांना आणि साधू समाजांना संरक्षण दिलेलं होतं. उलट ह्या साधू समाजामध्ये आणि कुंभमेळ्यामध्ये ब्राह्मणेतरांना परवानगी नव्हती, त्यांना सामावून घेतलेलं नव्हतं. दुसरा एक दाखला जो सापडतो तो सुद्धा आमचा त्र्यंबकेश्वरचाच आहे. त्र्यंबकेश्वरला नील पर्वतावरती दशनामे जुना आखाड्याचा मठ आहे, त्यांचा आखाडा आहे, मुख्यालय आहे. आणि त्यांच्याकडे एक 1285 सालची शके 1342 सालची एक सनद आहे. ती सनद आहे सिंहस्थाचं वर्ष. त्या संदर्भात काय लिहिले आहे की सिंहस्थाचं वर्ष होतं आणि तत्कालीन निजामाने निळकंठ महादेव, निलांबिका मंदिर आणि आखाड्यांच्या भोवतालची जी जमीन आहे ती इनामी स्वरूपामध्ये आखाड्याला दिली आहे. याचा अर्थ काय की निजाम मुस्लिम शासक होता, मात्र त्यांनी आखाड्यांना त्यांच्या पूर्ण देखभालीसाठी जमीन दिलेली.
चौथा एक गमतीशीर उदाहरण आहे हा बरं का. हे त्र्यंबकेश्वर मधल्या नग्न मिरवणुकींवरती बंदी घाला, साधूंच्या नग्न मिरवणुकीवरती बंदी घाला, अशी मागणी तत्कालीन त्र्यंबकेश्वर वासियांनी ब्रिटिश सरकारकडे गेली होती. आता हे तत्कालीन त्र्यंबकेश्वर वासी म्हणजे कोण असणार, तर हिंदू धर्मातलेच ब्राह्मण सगळे असणार. आणि 1872 साली हा निवाडा झालेला होता. आणि नाशिकचे तत्कालीन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ब्रिटिश जिल्हाधिकारी L. N. ब्राउनी यांनी निवाडा दिला की साधू सूर्योदयाच्या पूर्वी त्यांचं स्नान आटपतील, मिरवणूक पूर्ण करतील, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील आणि सूर्य उगवण्याच्या आत आखाड्यामध्ये परततील. आजपर्यंत ही प्रथा पाळली जाते. त्र्यंबकेश्वरला रात्री 2:30 वाजता कुशावर्तावरती साधूंच्या मिरवणुकी दाखल होतात, स्नान होते आणि पहाटे 6च्या आत ते आपापल्या आखाड्यामध्ये परत जातात. हे सगळे इतिहासातले दाखले काय सांगतायत की 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी ज्या मूळ हेतून साधू समाजाची किंवा कुंभमेळ्याची स्थापना केली होती ते 10,000 वर्षामध्ये 18व्या शतकापर्यंत सगळं गळून पडलं होतं. सर्वसामान्य जनतेपर्यंत धर्मकार्य पोहोचवणं किंवा धर्मशास्त्र त्यांच्यापर्यंत त्यांना समजावून सांगणं दूर, बहुजनांना सुद्धा हा साधू समाज आपलासा करू शकलेला नव्हता. परत बहुजन सुद्धा दूर, शैव आणि वैष्णव तरी एकत्र आले होते का, तर नक्कीच नाही. त्यांच्यात सुद्धा एवढा रक्तपात होईपर्यंत आज तगायत भांडणं होत आलेली आपण पाहतो. पण दुसरीकडे आखाडे आणि मठ यांचं प्रस्थ मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. आणि मग हे आखाडे आणि मठ करत काय होते, तर लष्करी आणि व्यापाराची केंद्र बनली होती. कशी ती बघूया. जसं मी म्हटलं की ज्या नागा साधूंच्या फलटणी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्या होत्या, ह्या फलटणी तत्कालीन जे कोणी राजे महाराज होते तेव्हाचे, त्यांच्याकडे लढायांसाठी भाडोत्री सैनिक म्हणून सेवेमध्ये असायच्या. याचं एक उदाहरण आहे अनुपगिरी गोसावी यांचं. राजेंद्रगिरी आणि अनुपगिरी हे उत्तरेतले आहेत. त्यांच्याकडे राजेंद्रगिरींकडे 5,000 नागा साधूंची फलटण होती आणि अनुपगिरींकडे 10,000 नागा साधूंची फलटण होती. ह्या दोघांनी सफदरजंग नवाब बजावली होती. त्याच्यानंतर मराठा सरदार नारो शंकर यांच्याकडे सुद्धा ते सेवेस होते. याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ मराठा म्हणजे हिंदू राजांच्या वतीनं सुद्धा हे नागा सैनिक लढलेले आहेत आणि मुस्लिम राजांच्या वतीनं सुद्धा लढलेले आहेत. नवाब अवधचा नवाब, भरतपूरचा जाट, बनारसचे राजे, बुंदेलखंडाचे राजे, मराठा राजे सिंधिया या सगळ्यांच्याकडे साधूंनी सेवा बजावलेली आहे लढाईची. अत्यंत प्रोफेशनल होती ती सेवा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक धर्माचा मूल्य, धर्माचा विचार हा नव्हता. ज्या राजांच्या दरबारामध्ये ते सेवेला असत त्या राजांच्या वतीनं नागा साधू लढत होते आणि त्याच्या बदल्यात या राजदरबारातून त्यांना हजारो रुपयांच्या तनख्वा, पेन्शन आणि इनामी जमिनी, शेकडो एकर इनामी जमिनी ह्या आखाड्यांना मिळालेल्या आहेत. अनुपगिरी आणि राजेंद्रगिरींना किती म्हणजे तेव्हाच्या इतिहासातले दाखले काय सांगतायत की जवळजवळ बघा अनुपगिरींना 98,000ची पेन्शन होती, तनखा देण्यात आली होती नागा साधूंची फलटण पुरवल्याबद्दल अवधच्या नवाबानं. आणि उमरावगिरींना 49,000ची तनख्वाह दिली होती. इतकंच नाही तर आपल्याला सगळ्यांना माहित असलेलं पानिपतचं युद्ध बघा. 1761 मध्ये पानिपतच्या युद्धानंतर नवाबाच्या सांगण्यात नागा सैनिकांनी युद्धात कामी आलेल्या मराठा सैनिकांवर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. म्हणजे साधू कोणाच्या बाजूने लढत होते पानिपतच्या युद्धामध्ये, तर नवाबाच्या बाजूने. पण आजही जनमानसामध्ये धार्मिक विकार पेरत असताना जे सांगितलं जातं, हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी राजकारण खेळलं जातं. मात्र मुस्लिम शासकांनी काय केलंय पहा. युद्धात कामी आलेल्या मराठा सैनिकांवर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करायचे होते. अफगाण रोहिला आणि अवधच्या सैन्याने मराठा फौजेचा पराभव केला होता. त्यावेळी मराठा सेनापती विश्वासराव आणि सदाशिवराव यांच्यासह 28,000 मराठा सैनिकांचे मृतदेह बऱ्याच तडजोडीनंतर सुजाउल दौलाच्या हाती आले. ते त्याने अनुपगिरी गोसावींकडे अंत्यसंस्कारासाठी सोपवले. इतिहासातले दाखले वेगळंच काहीतरी सांगता आहेत. त्याच्यामुळे साधूंना फक्त तनख्वाह किंवा पेन्शन मिळत नव्हत्या, तर त्यासोबतच जमिनींचे महसुलाचे हक्क सुद्धा मिळत होते. अनुपगिरींना कानपूर इलाख्यातल्या बुंदेलखंड परिसरातली 1,35,000 वार्षिक महसुलाचे हक्क देण्यात आले होते.
लक्षात घ्या, सन 1806 आहे आणि तेव्हा यांना 1 लाखाचं वतन मिळालेलं होतं. अशा शेकडो एकर जमिनी आखाड्यांना ह्या तत्कालीन राजे महाराजांकडून मिळाल्या होत्या. आणि मग आता आपण आजच्या काळाकडे येऊया की आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांची जी आता आत्महत्या झालेली आहे, ह्याची सूत्र सगळी कुठे कुठे आपल्याला घेऊन जात आहे. त्यातला जो संशय ज्याला अटक केलेला आहे, नरेंद्रगिरींचा पट्टे शिष्य होता योग गुरु आनंदगिरी, यांनी 2018 साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलेले आहे. त्या पत्रात आनंदगिरी काय म्हणतो की महंत नरेंद्रगिरींनी आखाडीची जमीन 40 कोटी रुपयाला विकलेली आहे आणि ह्या बेकायदेशीर व्यवहाराची आपण चौकशी करावी. तर ही सगळी कोट्यावधी रुपयाची जमीन ह्या साधू समाजाकडे आली कुठून, हा खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसतंय. स्वातंत्र्य आलं, स्वातंत्र्यापूर्वीचा हा इतिहास सांगतो की सर्व आखाड्यांकडे अशा पद्धतीने शेकडो हजारो एकर जमीन आखाड्यांच्या ताब्यामध्ये आजही आहे. कुळ कायदा लागू झाला 1947 नंतर, स्वातंत्र्य आल्यानंतर. मात्र देवस्थानच्या जमिनींना कुळ कायद्यामधून संरक्षण मिळालं. त्याच्यामुळे पुन्हा या जमिनी आखाड्यांकडेच राहिल्या आणि त्याची किंमत आज कोट्यावधी रुपयाची आहे. हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते की त्र्यंबकेश्वर मध्ये जुना उदासीन आखाड्याची जमीन आहे. 2 गावं मिळून पावणे 300 एकर जमीन आहे आणि वर्षानुवर्ष तिथे आदिवासी कुळं कसं पालेली आहेत. मात्र ही जमीन त्यांच्या नावावरती नाहीये. दरवर्षी दिवाळी झाली, भाताचं पीक आलं की साधू येणार, त्याला ते तिथले आदिवासी तलवाऱ्या बाबा बोलायचे. त्याला त्याचं नावही माहित नव्हतं, कारण त्याच्या हातामध्ये तलवार असायची. नागा साधू होता तो. आणि मक्ता वसुलीसाठी हा तलवाऱ्या बाबा येणार आणि ट्रकच्या ट्रक भरून नागली आणि भात तांदूळ घेऊन जाणार. वर्षानुवर्ष हे आदिवासी त्याच्या विरोधामध्ये लढत राहिले. त्या ठिकाणी एक खून सुद्धा झाला होता ह्या सर्व वादामधून आणि श्रमजीवी संघटनेने त्यांचा लढा लढला. बरेच वर्ष न्यायालयीन लढाई चालली होती. जे अजूनही ती लढाई पूर्ण झालेली नाहीये. जमिनी आजही आखाड्यांच्या ताब्यामध्ये आहेत, आखाड्यांच्या नावावरती आहेत आणि कसणारी कुळं ही आदिवासी कुळं आहेत. मधल्या काळामध्ये काय झालंय की या आखाड्यांनी बिल्डरांशी संगनमत केलं आणि आयुर्वेदिक संवर्धनासाठी त्यांचा जर का आपण MOU बघितला, करारामध्ये लिहिलेले आहे की आयुर्वेदिक वनस्पतींच्या संवर्धनासाठी आम्ही ही जमीन XYZ संस्थेला देतो आहोत. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठल्या आयुर्वेदिक वनस्पतींचं संवर्धन केलं जात आहे की गांजाची शेती केली जाते, हा खरा संशोधनाचा विषय आहे. मात्र अशा पद्धतीने कायद्याची पळवाट शोधून या जमिनी आज बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. मात्र आणि त्याच्यातून आखाड्यांची संपत्ती वाढत चाललेली आहे. आखाड्यांची जी ही संपत्ती होती, जी जमिनीच्या रूपाने त्यांच्या हाती एकवटलेली आहे, ती वाढण्याचं अजून एक दुसरं कारण ते म्हणजे हे आखाडे, साधूंचे आखाडे ही सावकारी केंद्र बनली होती. म्हणजे ज्या राजांकडून त्यांना ह्या जमिनी मिळाल्या त्याच राजांचे ते धर्मगुरू बनले आणि त्यांना राजकारणामध्ये आशीर्वाद रूपी सल्ले देत असताना हळूहळू त्यांच्या अडीअडचणीमध्ये महंतांनी आणि साधू महाराजांनी राजांनाच व्याजाने पैसे द्यायला सुरुवात केली. हे व्याजाऊ कर्ज जे होतं ते प्रसंगी 25 ते 75% पोहोचलेलं आपल्याला दिसतंय आहे. ह्याच्यातून आखाड्यांकडली जी संपत्ती होती, बेहिशोबी संपत्ती होती, ही अधिकाधिक वाढत गेली. आता याचा जो दाखला आहे तो बिका राजवाडे देत आहेत. राजवाडे बघा, राजवाडे काय सांगता आहेत, राजवाड्यांच्या समग्र राजवाडे या पुस्तकातला हा उतारा आहे. पेशव्यांच्या दरबारातील ब्रह्मेंद्र स्वामी, पेशव्यांचा जो राजगुरू होते ब्रह्मेंद्र स्वामी, पेशव्यांच्या दरबारातील ब्रह्मेंद्र स्वामी हे राजकारभाराची सूत्रे कशी हलवत ह्याचा त्यांनी नमुना दिलेला आहे. स्वामींनी नावाला मात्र परमहंसाची दीक्षा घेतली होती. बाकी त्यांच्या नावावर आत्म्याच्या वासनांच्या गोधडीची जाड पटे बसवली होती. राजापुरीकर खानाने मुलाखतीस आल्यास स्वामीस 2 गावे इनाम देण्याचे अभिवचन दिले. याचा अर्थ काय की साधू जेव्हा राजांना, संस्थानिकांना, महाराजांना सल्ले देत होते त्याच्या बदल्यात फी वसूल करत होते. पहा, राजापुरीकर खानाने मुलाखतीस आल्यास स्वामीस 2 गावे इनाम देण्याचे अभिवचन दिले. संभाजीच्या मनात मानाजीवर स्वारी करण्याचा विचार उत्पन्न करण्यास मुख्य कारण ब्रह्मेंद्र स्वामी होता.
1740च्या नोव्हेंबरात ब्रह्मेंद्र स्वामींच्या शिफारसीवरून तुळाजी आंग्र्यांची बेडी बाळाजी बाजीरावांनी काढून टाकली. हे दीप्ती राऊत म्हणत नाहीये, हे विका राजवाड्यांनी त्यांच्या इतिहास संशोधनात सिद्ध केलेले आहे, लिहून ठेवलेले आहे. सन 1738 मध्ये वसई लवकर फत्ते होईल, आपला आशीर्वाद आहे असे स्वामी म्हणाले. प्रत्यक्षात तसे झाले नाही. तेव्हा फिरंग्यांची ब्रिटिशांची तह करून घेण्याचे बाजीरावाला स्वामींनी सल्ला दिला. पुढे वसई सर झाली नाही. स्वामींचे भाकीत खोटे ठरले. इतके झाले तरी पेशव्यांची स्वामींवरील श्रद्धा रेसभरही कमी झाली नाही. शेवटी 5 मे 1739 मध्ये वसई सर झाली व चिमाजीने ब्रह्मेंद्रच्या भुलोबाला नवसाच्या सोन्याच्या 125 पुतळ्या पाठवून दिल्या. ब्रह्मेंद्रांचा आशीर्वाद 3 वर्ष खितपत पडला होता, मात्र पेशव्यांची त्याच्यावरची श्रद्धा मात्र कायमच राहिली. हे एक उदाहरण मी तुम्हाला देते की ब्रह्मेंद्रगिरी स्वामी आणि पेशवे यांच्यामध्ये कशा प्रकारे आर्थिक आणि राजकीय व्यवहार होत होता. अशा पद्धतीने आखाड्यांकडली आणि साधू महंतांकडली ही संपत्ती अधिकाधिक वाढत गेली. पुढल्या काळामध्ये आपल्याला माहितीये की आपल्याकडे गुप्तदानाची पद्धत आहे. भक्तांकडून येत जाणाऱ्या गुप्तदानाच्या पद्धतीने साधूंची संपत्ती तर कैक पट्टीने वाढत गेली. याचं उदाहरण म्हणजे कुंभमेळ्यात होणाऱ्या शाही मिरवणुका. शाही मिरवणूक आणि शाही स्नान. साधू, आता बघा शंकराचार्यांनी काय म्हटलं होतं की तुम्ही वस्त्राचा सुद्धा परित्याग करा, तुम्ही तुमच्या नावाचा सुद्धा परित्याग करा, कुटुंबाचा परित्याग करा. आणि विपरीत आपल्याला प्रत्यक्ष कुंभमेळ्यामध्ये काय बघायला मिळतंय तर शाही मिरवणुकीमध्ये सोन्या चांदीच्या देवता, हिरे माणकांची वस्त्र, अस्त्र, आभूषण आणि ह्या सावकारी सेवेमुळे, लष्करी सेवेमुळे आणि सावकारीमुळे साधूंकडे असलेली जी काही संपत्ती आहे, ही संपत्तीचं दर्शन आपल्याला हे कुंभमेळ्यांमध्ये पाहायला मिळतं. आणि हे पाहिल्यावरती आपल्याला धक्का बसेल की भारत हा गरीब देश का, भारताला गरीब का म्हणतो आणि गरिबांचे हाल असे का आहेत. एवढं डोळे दिपवणारी संपत्ती ही साधू महाराजांकडे आणि आखाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन जे काही जमिनींचे व्यवहार झालेले आहेत आधुनिक पद्धतीने, आधुनिक काळामध्ये, याच्यातून ही संपत्ती अधिकाधिक वाढत गेली. आज प्रत्येक आखाड्याच्या असंख्य मंदिरं आहेत, गोशाळा आहेत, वेधशाळा, संस्कृत विद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, या सगळ्यांना ती द्विगुणित होत गेली. महंत नरेंद्रगिरींची हत्याच्या निमित्ताने आपण हे सगळं बोलतो आहे, पण अशा पद्धतीने हत्या होणं साधूंची, महंतांची, हा पहिला प्रसंग नाहीये. वारंवार महंत आखाड्यांच्या संपत्तीवरून किंवा हे उत्तरदायित्व कोण असणार, कारण महंत कोण आहे, साधू रचना आपण लक्षात घ्या, आखाड्यांचे प्रमुख आहेत महंत, आणि त्याच्यामुळे महंतांकडे त्या आखाड्याचे सर्व मालमत्तेचे अधिकार आहेत, सर्व उपासनेचे अधिकार आहेत. आणि पुढला उत्तरदायी कोण ठरवणार याचा अधिकार सुद्धा गुरूंकडेच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्यता नाहीये. जो शिष्य गुरुच्या मर्जीस उतरेल त्याला त्याचा उत्तरदायी केलं जातं. आणि त्याच्यामुळे महंत होण्यासाठी प्रचंड मोठी स्पर्धा लागते. नाशिक मधल्या नाशिक एक महंत आहेत, यांचा अलाहाबादला अशाच पद्धतीने नरेंद्रगिरींसारखा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचं कारण पुढे आलं होतं की आंघोळ करताना हीटरचा शॉक लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि इथे तर नाशिकमध्ये त्यांचे सर्व भक्तगण म्हणत होते की स्वामीजी, महंतजी तर कधी गरम पाण्याने आंघोळ करायचेच नाही, गार पाण्याने आंघोळ करायचे, मग हीटरचा शॉक कसा लागला. मात्र आताच्या घटनेप्रमाणेच त्याचाही पुढे कुठल्याही प्रकारचा तेव्हा तपास झाला नव्हता. आणि जो शिष्य महंतांच्या सोबत अलाहाबादला होता तो इथे नाशिकमध्ये आल्यावरती त्यांच्या गादीवरती बसला. कुंभमेळ्यामधले आपण जर का भाव बघितले, जी काही जाहीर चर्चा होते की महंत होण्यासाठी 5 लाख रुपये तुम्हाला आखाडा परिषदेला द्यावे लागतात. तुमच्याकडे जर का 25 लाख असतील तर तुम्ही मंडालेश्वर व्हाल, आणि 1 कोटी रुपये असतील तर महामंडालेश्वर व्हाल. हे आकडे मी सांगते, हे जाहीरपणे सांगितले गेलेले आकडे आहेत. याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षामध्ये किती कोटी रुपयाचा उलाढाल होत असेल ही पद हस्तगत करण्यासाठी, का तर त्या पदांच्या मागे असलेली राजकीय आणि आर्थिक सत्ता, ह्याचे पुरावे मी तुम्हाला देते. ज्यांनी आता आत्महत्या केली, महंत नरेंद्रगिरी महाराज यांनीच 2015 मध्ये कुंभमेळ्यामध्ये आखाडा परिषदेच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. कारण तेव्हा ज्ञानदास महाराज हे आखाडा परिषदेचे अध्यक्ष राहिले होते आणि नरेंद्रगिरींना त्यांनी खाली खेचलेलं होतं. तेव्हा नरेंद्रगिरींनी पत्रकार परिषदेमध्ये एक पुरावा दिला, तो म्हणजे गाझियाबादचा बार मालक सचिन दत्ता बार मालक होता. तो 1 कोटी रुपये त्याने आखाडा परिषदेमध्ये दिले आणि तो महामंडलेश्वर झाला.
दुसरं आपल्या सगळ्यांच्या समोरचं उदाहरण म्हणजे मुंबईकडे जाताना तुम्हाला दिसेल की राधेमा नावाची एक खूप 5 स्टार धर्मगुरू आहे राधेमा. ही राधेमा हे ह्या सर्व राधेमा किंवा आसाराम बापू किंवा हे जे सगळे आपण आस्था टीव्हीवरती गुरु बघतो, संत बघतो, संत महंत बघतो, ह्या सगळ्यांना साधू समाजाकडून प्रचंड विरोध आहे. त्यांना ते म्हणतायत हे मनमुखी साधू आहेत. कारण का हे स्टार गुरु जे आहेत त्यांचा आस्था चॅनलच्या माध्यमातून त्यांचा स्वतंत्र खूप मोठा पगडा आहे, त्यांचा भक्तगण, त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत आणि ह्यांना कुठल्याही प्रकारची उपाधी नाहीये, कारण ते साधू समाजातनं आलेले नाहीयेत, त्या रचनेतनं आखाडा परिषदेच्या आलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या रेव्हेन्यूचा वाटा आखाडा परिषदेकडे जात नाही आणि म्हणून आखाडा परिषदेचा यांना विरोध. आखाडा परिषद काय करते, प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये हे 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 मनमुखी साधू आहेत, त्यांच्यावरती आमचा बहिष्कार आहे, आमची त्यांना मान्यता नाहीये. मग हे जे कोणी मनमुखी साधू आहेत ते आखाडा परिषदेची फी 1 कोटी 2 कोटी 5 कोटी त्यांची फी भरतात आणि मंडालेश्वर होतात, महामंडालेश्वर होतात. याचं तिसरं उदाहरण म्हणजे नरेंद्र महाराज. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण कोकणामध्ये नरेंद्र महाराजांचं खूप मोठं प्रस्थ आहे, खूप भक्तगण त्यांना आहेत. अगदी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिकमध्ये सुद्धा त्र्यंबक, इगतपुरी हा जो आदिवासी पट्टा आहे त्या ठिकाणी नरेंद्र महाराजांचे खूप भक्तगण आहेत. 2003च्या कुंभमेळ्यामध्ये नरेंद्र महाराज त्यांचे हे सर्व भक्त घेऊन स्नानामध्ये, कुंभ स्नानासाठी या ठिकाणी आले होते आणि ते सहभागी होणार होते. मात्र ते मनमुखी साधू असल्यामुळे त्यांनी आखाडा परिषदेची त्यांच्याकडे कुठलीही पदवी नसल्यामुळे आखाडा परिषदेनं त्यांना विरोध केला होता 2003च्या कुंभमेळ्यामध्ये स्नानासाठी. आणि त्यानंतर नरेंद्र गिरींनी पूर्ण त्यांची पूर्तता केली मधल्या काळामध्ये आणि 2015 मध्ये नरेंद्राचार्य महामंडालेश्वर ही पदवी घेऊन ते कुंभमेळ्यामध्ये उतरले. आखाडा परिषदेच्या आखाडा परिषदेनं त्यांना आयोजनाचं पूर्ण सहभागी करून दिले होतं, ते अधिकार दिले होते. इतकं की इगतपुरी जवळ श्री क्षेत्र टाकेद आहे, त्या ठिकाणी आता नरेंद्र महाराजांची ताकद एवढी वाढली आहे की पुढल्या कुंभमेळ्याला आता जो काही नाशिकमध्ये होईल 2027 मध्ये, तेव्हा स्वतंत्र कुंभमेळा ते भरू शकतील एवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. का तर आखाडा परिषदेची त्यांनी फीची पूर्तता केली. दुसरा एक पुरावा सांगते. 2015 मध्ये शंकराचार्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आज देशामध्ये 84 बनावट शंकराचार्य आहेत, त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. म्हणजे पहा, आद्य शंकराचार्यांनी कशासाठी या सगळ्याचा खटाटोप केला आणि आज 2015 मध्ये एक शंकराचार्य प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि सांगतायत 84 बनावट शंकराचार्य आहेत. हे बनावट शंकराचार्य कसे झाले याचं उत्तर आखाडा परिषद आज तागायत देत नाही. नाशिकमध्ये, जुन्या नाशिकामध्ये, पंचवटीमध्ये एक गांजा आणि दारू विकणारा कशा पद्धतीने महंत बनला हे कुणीही शेमडा पोरही सांगू शकेल. हे सगळं एवढं मोठं आर्थिक कारण त्याच्या भोवती असताना ते कसं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, याचा राजकारणाशी आणि अर्थकारणाशी काय संबंध आहे हा आता आपण समजून घेऊया. कुंभमेळ्यामध्ये एक असा दावा केला जात होता की ह्या निमित्ताने एवढे भक्त येणार, एवढी उलाढाल होणार, स्थानिकांना रोजगार मिळेल. मात्र कुठेही स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. कारण हे साधू महाराजांमध्ये 2 प्रकारचे भक्त आहेत. मराठवाड्यात येणारा जो अल्पभूधारक शेतकरी आहे, हा सगळा आहे आम भक्त आणि काही खास भक्त आहेत. ह्या खास भक्तांमध्ये कोण आहेत तर व्यापारी, व्यावसायिक, अधिकारी आणि राजकीय नेते. त्याच्यामुळे कुंभमेळा आणि साधू समाज हा ह्या सगळ्या खास भक्तांची त्यांचं खूप जवळचं साटलोट आहे. म्हणजे एखादा मंडपवाला आपण घेऊ, एखादा रसोईवाला घेऊ, तोच असतो की जो ह्या कुंभमेळ्यामध्ये सेवा बजावतो आणि मग त्याच्या बिलाची वसुली पुढल्या कुंभमेळ्यामध्ये होते आणि मग पुढल्या कुंभमेळ्यामध्ये जो सेवा बजावतो त्याची वसुली त्याच्या पुढल्या कुंभमेळ्यामध्ये होते. आता ही जी वसुली आहे ही थेट अशी होत नाही. म्हणजे समजा मी खास भक्त आहे, मी एक अधिकारी आहे समजा, तर मी कुंभमेळ्यामध्ये महाराजांची एखादी अन्नछत्राची सेवा बजावेन किंवा त्यांच्या प्रवचनाचा जो पेंडॉल आहे तो तयार करून देईन किंवा त्यांची पूर्ण अन्नछत्र चालवेन. ही सेवा खास भक्तांकडून साधू महंतांना दिली जाणारी खास सेवा आणि याच्या बदल्यात त्यांना मिळतो खास आशीर्वाद. कशा प्रकारचा आशीर्वाद असेल तर माझी कुठे बदली करायची असेल, माझं काही प्रमोशन असेल तर माझे हे ज्यांच्या हातामध्ये आहे तेच जर का महंतांचे भक्त असतात, त्यामुळे त्याच्यासाठी मग महाराज मला आशीर्वाद रूपी शब्द टाकतात. राजकीय नेते खूप मोठ्या प्रमाणावरती हे साधू महाराजांचे भक्त आहेत. त्यांना तिकीट मिळवून देणं,
त्या तिकीट मिळवल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपण जे आश्रम ह्या वेबसिरीज मध्ये पाहिलं आहे की मतदारांच्या गावोगावी जाऊन त्यांना प्रचार प्रसार करण्यापेक्षा जर का साधू महाराजांचा आशीर्वाद मिळाला तर एका आदेशावरती अख्खा मतदारसंघ तुमच्या ताब्यामध्ये. राजकारणाबद्दल आपण अजून खोलामध्ये पुढे जाऊन बघूया, अर्थकारण बघूया. तर लल्लूजी नावाचा एक तंबूवाला आहे. ह्या लल्लूजी तंबूवाल्याचे सगळ्या कुंभमेळ्यामध्ये सर्व लोकल स्थानिक ठेकेदारांना तिथे प्रवेशच नाही. सर्व जे काही तंबू आहेत 5,000 साधूंचे जे काही आखाड्यांचे पडतात हे लल्लूजी उभारतो. हा लल्लूजी कुंभमेळा कोण आहे तर हा गुजरातचा एक ठेकेदार. आणि कुंभमेळ्यामध्ये तंबू लावून 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 त्याचे ठेके घेऊन घेऊन आज लल्लूजी अँड सन्स हे एक इंटरनॅशनल ब्रँडिंग झालंय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचं. रायझिंग गुजरात हे मोठा इव्हेंट त्यांनी केला होता आणि आज भाजप सरकारच्या वतीनं जितके मोठे इंटरनॅशनल इव्हेंट्स होत आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं जातं. नंदुरबारमध्ये सारंगखेडा नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी दत्ताची यात्रा भरते आणि घोड्यांचा बाजार भरतो. वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा आहे. सारंगखेडा ग्रामपंचायत दत्ताच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी त्याचं उद्घाटन करून देते. त्याच्यानंतर नदीच्या पात्रामध्ये जो तो आपापला तंबू ठोकतो. देशभरातना घोडे विकणारे खरेदी करणारे येतात. महिनाभर ती यात्रा चालत आली आहे. मात्र तिथले दोंडाईचे नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल हे भाजप सरकारच्या काळामध्ये पर्यटन मंत्री होते. रावल यांच्या मनात विचार आला की ही घोड्यांची जी काही यात्रा आहे सारंगखेडा ही आपण इंटरनॅशनल करूया. सारंगखेडा फेस्टिवलसाठी निविदा काढूया. निविदा काढल्या गेल्या. अटी शर्ती बरोबर लल्लूजी अँड सन्सला कशा मिळतील आणि लल्लूजी अँड सन्स कडे 10 वर्षाचा ठेका त्यांना देण्यात आला सारंगखेडा फेस्टिवलचा आणि महाराष्ट्र सरकारला त्याच्या बदल्यामध्ये अवघे 2 कोटी रुपये आणि लल्लूजी अँड सन्सला 20-25 कोटी रुपये. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं मर्यादा टाकण्यात आली नव्हती. आम्ही माहितीच्या अधिकाराखाली हे एमओयू मिळवले. कशा पद्धतीने निविदा प्रक्रिया झाली, लल्लूजी अँड सन्सलाच ती कशी देण्यात आली, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स हे सरकारच्या तिजोरीमध्ये कमी पैसे आणि लल्लूजी अँड सन्सकडे जास्त पैसे ह्या कोणी ठरवल्या याच्याबद्दल आवाज उठवल्यावरती मग कुठे एमटीडीसीला तो ठेका रद्द करावा लागला. ह्याच्यातनं आपण कल्पना करू शकतो. आणि हे एक उदाहरण आहे. अशी काही उदाहरणं आहे कशा पद्धतीने कुंभमेळ्यामध्ये राजकीय नेते आणि महंत साधू महंत यांचं एक अर्थकारणाचं नेक्सस उभारलेलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 1 कोटी भाविक येतील असा अंदाज आलेला होता. आता हा 1 कोटी आकडा आला कुठून याचा आम्ही खूप विचार करत होतो. कारण का सर्व परवण्या मिळून प्रत्यक्षामध्ये फक्त 80 लाखच लोक आली होती. पोलिसांचा आकडा 40 लाखाच्या सुद्धा पुढे गेला नाही. मग हा 1 लाखाचा आकडा आला कुठून तर लक्षात आलं जास्तीत जास्त तुम्ही आकडे फुगवा आणि अधिकाधिक निधी आपल्या पदरात पाडून घ्या. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या वेळेस गिरीश महाजन हे मेळा मंत्री होते जे नाशिकचे पालकमंत्री होते आणि सुरुवातीपासून ते 1 कोटी भाविक येणार 1 कोटी भाविक येणार असं मांडतले होते जेणेकरून जास्तीत जास्त सरकारी निधी हा कुंभमेळ्यांना आणि आखाड्यांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने देण्यात यावा. प्रत्यक्षामध्ये सरकारचाच आकडा घ्या. एसटी महामंडळानं 5 कोटी रुपयाचं नुकसान झालं असं पत्र दिलेलं होतं वसुलीचं. याचा अर्थ तेवढे भाविक आले नाही, तेवढे साधू आले नाही. मात्र प्रत्यक्षामध्ये 250 कोटी रुपये हे कुंभमेळ्यावरती खर्च झाले होते. त्यामुळे हा सगळा निधी मिळवण्याचा आणि आता एक नवीनच प्रस्ताव तयार झालेला आहे की जसं आपल्याला माहितीये की मुंबईहून शिर्डीला खूप साऱ्या पालख्या येत असतात. त्यामुळे तुम्ही नगरसेवकांना हे प्रश्न विचारूच नका किंवा नगरसेवकांनी रस्ता बांधला का, गटारी खोदली का, हे कोणी विचारत नाही. एक पालखी सोहळा आयोजित करा, एक सत्संगाचा वर्ग आयोजित करा आणि त्याच्यातनं मतदारांना इन्फ्लुएन्स करा. हे सगळं कुठेतरी आपल्याला एक नवीन ट्रेंड येताना दिसतो आहे. जसं मी टाकेतचा उल्लेख केला की नरेंद्र महाराजांच्या निमित्ताने ह्या ठिकाणी टाकेत हेच कुंभमेळ्याचं मुख्य क्षेत्र होतं, हे आता पुढे येत आहे आणि त्याच्या विकासासाठी विकास निधी मागितला जातो आहे. नंदुरबारला प्रकाशा तीर्थ हेच कसं मूळ तीर्थ आहे, त्यामुळे प्रकाशासाठी तुम्ही विकास निधी द्या अशी मागणी होते. मध्य प्रदेशमध्ये तर स्वतंत्र मेळा मंत्रालय आहे. म्हणजे सरकारची जी मंत्रालय आहेत आपली शिक्षण, आरोग्य, परिवहन, पर्यटन त्या पद्धतीने मेळा मंत्रालय आहे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र निधी राखून ठेवला जातो. तर हे सगळं जे अर्थकारण आहे हे अर्थकारण याच्या मागे खूप महत्वाचं आहे. आता जमिनींचे व्यवहार मी मगाशी म्हटलं की कुंभमेळ्यामध्येच साधू आखाड्यांच्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन चालतं.
आता भास्करनेच एक स्टोरी केलेली आहे. नरेंद्र गिरींच्या आत्महत्या प्रकरणी ज्या शिष्याला अटक करण्यात आली आहे, योगगुरु अनंत गिरी यांनी हरिद्वार पासून 10 किलोमीटर अंतरावरती एक आलिशान बंगला बांधलाय. आलिशान म्हणजे किती आलिशान असावा, तिथे हेलिपॅड सुद्धा आहे. शेजारीच योगगुरु भरत ठाकूर यांचा सुद्धा बंगला आहे आणि अभिनेत्री भूमिका चावला हिचा सुद्धा बंगला आहे. आणि अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये त्या ठिकाणच्या जमिनीचे भाव हे दुप्पट तिप्पट झालेले आहेत. काही दिवसानंतर म्हणजे विचार करा, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डर्स हे ह्या साधूंचे भक्त आहेत. आणि त्याचा ह्याच्याशी कसा संबंध आहे बघा. नाशिकमध्ये आम्ही बघतोय की कुठल्याही बिल्डर जेव्हा त्याचं भूमिपूजन करतं, त्या भूमिपूजनाला महाराजांना बोलवतात, जे त्यांचे महाराज असतात ते त्यांचा एक सत्संगाचा कार्यक्रम करतात. म्हणजे साहजिकच त्या महाराजांचे जे इतर भक्त आहेत ते त्या ठिकाणी बुकिंग करतात, त्यांना ग्राहक मिळतात. आणि ह्याच महाराजांचा एखादा अजून भक्त महापालिकेमध्ये बसलेला असतो अधिकारी पदावरती, आणि मग जी अनियमितता असेल ती सर्व सँक्शन करण्यामध्ये नगर निगमचे आणि महानगरपालिकेतले हे जे भक्त आहेत ते मदत करतात. अशा प्रकारचं हे सगळं नेक्सस आहे. जुन्या नाशिकमध्ये ननावलीमध्ये आता जुना उदासीन आखाड्याची 7 कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे विकल्याचा नुकतीच चौकशी धर्मदाय आयुक्तांनी सुरू केलेली आहे. नरेंद्र गिरींचं हे प्रकरण झाल्यानंतर आम्ही थोडी पत्रकारांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या असं लक्षात आलं की एकट्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये 180 एकर जमीन आहे आखाड्यांची. अजून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी ह्या तालुक्यातली शेकडो एकर जमीन असेल. आणि मग ह्या जमिनीचं हे लोक करतायत काय? ह्या सगळ्या बेहिशोबी संपत्तीचं उत्तरदायित्व आखाड्यांनी द्यायचं की नाही द्यायचं, हा सगळा सवाल आहे. 2003 साली नाशिकच्या कुंभमेळा जिल्हाधिकारी होते महेश झगडे. त्याने एक अहवाल दिला होता की आखाड्यांच्या खासगी जागेवरती शासकीय निधीतून विकास कामं करण्यात येऊ नये. मात्र 2015ला तर भाजपचं सरकार होतं, त्यामुळे कुंभमेळ्याला देण्यात येणारा जो निधी आहे त्याच्यामध्ये वाढ झाली होती. मेळा मंत्रीपद आपल्याकडे आतापर्यंत नव्हतं, जे शिवराज चव्हाण सरकार त्या ठिकाणी मध्य प्रदेशला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री होते त्यांचीच मेळा मंत्री म्हणून नियुक्ती केलेली होती, घोषणा केलेली होती. त्यामुळे आता इतकं कठीण झालेलं आहे. एक दाखला आहे, जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा सर्व संस्थानिकांचे जे खजिने ते बरखास्त करण्यात आली होती सगळी संस्थाने, आणि खजिने सरकार जमानी सरकार तिजोरीमध्ये वर्ग करण्यात येत होती. तेव्हा 46 मध्ये ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव सिंधिया यांनी सांगितलं की ह्या परिस्थितीमध्ये कुंभमेळा भरवणं सरकारी खर्चानं शक्य नाही. तेव्हा आखाड्यांनी स्वखर्चानं कुंभमेळा भरवला होता. एवढी संपत्ती आज त्यांच्याकडे आहे, मात्र आज ते शक्यच नाहीये. इतकं राजकारण हे पूर्णपणे आता ह्या साधू समाजाच्या त्यांना शरण गेलेलं आहे. नाशिक एक आपले महाराष्ट्राचेच माजी मंत्री ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये आपलं मंत्रीपद गमवायला लागलं होतं, त्यांचे एक गुरु आहेत पर्वत बाबा. ह्या पर्वत बाबांची 3 महिने कुंभमेळ्यामध्ये ह्या माजी मंत्र्यांनी अखंड महाज्योत साधना केली होती, महाज्योत यज्ञ केलेला होता. आणि मतदारसंघातून गाड्या भरून ह्या महाज्योतीसाठी गोरगरीब जनतेला मतदारांना आणण्यात येत होतं. ते नमस्कार करत होते. माजी मंत्र्यांचा मतदारसंघातला प्रचार प्रसार त्या निमित्ताने झाला होता आणि त्यानंतर आलेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा मुलगा निवडून आला. मी जेव्हा कुंभमेळ्यामध्ये हा अभ्यास करत होते तेव्हा महंतांच्या त्या सगळ्या आलिशान एसी तंबूंच्या बाहेर काही गाड्या थांबलेल्या दिसत होत्या आणि त्या गाड्यांवरती पाट्या असायच्या, फलाना फलानाचे नगराध्यक्ष. मग मला असं वाटलं की चला आपल्याला एक राजकीय इंटरव्ह्यू पण होऊन जाईल. मग मी चौकशी केली तर कळायचं की नाही, नगराध्यक्ष आलेले नाहीयेत, पण त्यांनी महाराजांच्या सेवेला ही गाडी दिलेली आहे. कारण म्हणजे चालू नगरपालिकेची गाडी, नगरपालिकेचा ड्रायव्हर, नगरपालिकेच्या डिझेल मधनं महाराजांच्या सेवेला 6 महिने ती सोडलेली. हे सर्व साधू किती पण सुविधा दिल्या तरी पण एक ओरड असायची की महाराष्ट्र सरकार कुछ करती नहीं, मध्य प्रदेश में देखो कितना, मध्य प्रदेश सरकार ये करते वो करते. आणि मग असं लक्षात आलं की मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्र नाशिक मधल्या गोदावरीच्या कुंभमेळ्यानंतर क्षिप्राची ला कुंभमेळा होणार होता आणि त्याची जाहिरात या ठिकाणी करण्यात येत होती. स्वतः शिवराज चव्हाण जातीनं सपत्नीक आले होते. एक मोठी कटोरी भरून टोकरी भरून फळं,
सुकामेवा आणि निमंत्रण प्रत्येक आखाड्यामध्ये जाऊन त्यांनी क्षिप्राचं आमंत्रण दिलं होतं. हे सगळं का आहे तेव्हा लक्षात आलं की मध्य प्रदेशच्या पूर्ण राजकारणावरती साधू समाजाचा खूप महत्वाचा पगडा आहे. शिवराज चव्हाणांचे जितके आमदार आहेत, त्यांचे जितके मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये जर का तुम्हाला मतं हवी असतील तर तुम्हाला साधू समाजाची, आखाड्यांची, महंतांची पंगा घेऊन चालत नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मेळा मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. मठ मंदिर समिती स्वतंत्रपणे स्थापन केलेली आहे. सर्व साधू महंतांना सरकारी भत्ते दिलेले आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या वार्षिक बजेटमधून 25 ते 40 कोटी रुपयाची तरतूद केली जाते आणि आखाड्यांच्या जमिनीवरचा जो अतिक्रमणाचा प्रश्न आहे, इतर हे सगळे प्रश्न सोडवले जातात आणि म्हणून साधू समाज हा मध्य प्रदेशवरती खुश आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप सरकारच्या काळामध्ये हा प्रयत्न करण्याचा हा ट्रेंड आणण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला माहिती आहे भैयूजी महाराज की ज्या मर्सिडीज आणि रॉलेक्स घड्याळांबद्दल खूप प्रसिद्ध होते, या भैयूजी महाराजांनी नर्मदा महाघोटाळा रथ काढला होता, रथयात्रा काढली होती शिवराज चव्हाणच्या विरोध सरकार असताना. नर्मदा महाघोटाळा रथयात्रा लक्षात घ्या. आणि सर्व किती भ्रष्टाचार झाला वगैरे याच्याबद्दल त्या रथयात्रेच्या माध्यमातून भैयूजी महाराज प्रचार प्रसार करत होते. शिवराज चव्हाणांनी त्यांना आमंत्रण दिलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना राज्यमंत्री पद दिलं. नर्मदा नदी रक्षा मंत्रालयाचा कारभार त्यांना सोपवला होता. त्याच्यानंतर फडणवीस सरकार असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 महंतांना राज्यमंत्री पद देण्याची चर्चा सुरू झाली होती, मात्र त्याला विरोध झाला आणि ती चर्चा तिथेच थांबली. त्याच्यामध्ये सुद्धा भैयूजी महाराजांचं नाव होतं. दुर्दैवाने आपल्याला माहितीये की 2-3 वर्षापूर्वी भैयूजी महाराजांची सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे विश्वाला परित्याग करायला सांगणारे हे सर्व साधू आत्महत्या का करतात? भैयूजी महाराजांपासून ते महंत नरेंद्र गिरींपर्यंत याचा सामान्य भक्त म्हणून आपण विचार केला पाहिजे. कुंभमेळ्याच्या काळामध्ये मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने साधूंनी ठराव केले होते. का तर त्यांनी आखाड्यांची जी जमिनी अतिक्रमण होती ती दूर केली होती आणि आखाड्यांना त्यांच्या जमिनी त्यांच्या परत मिळवून दिल्या होत्या. 2003च्या कुंभमेळ्यामध्ये बिहार सरकारमध्ये, तेव्हा बिहारमध्ये नितीश कुमारांचं सरकार होतं, त्यांच्या विरोधामध्ये साधूंनी ठराव केले होते. कशासाठी? तर आखाड्यांच्या ज्या जमिनी अतिरिक्त पडलेल्या आहेत, ज्याच्यावरती काही आखाडे करत नाहीयेत, त्या ताब्यात घेण्याचा निर्णय बिहार सरकारने, नितीश कुमार सरकारने केलेला होता. आणि याच्यावरून साधूंनी एवढा हंगामा केला होता की त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ्यावरती स्नानावरती बहिष्कार टाकला होता. आम्ही शाही स्नान करणार नाही. अखेरीस मग तत्कालीन SP होते रवींद्र सिंगल, पालकमंत्री बहुतेक छगन भुजबळच होते, तेव्हा या सगळ्यांना मध्यस्थी करावी लागली होती, साधूंना समजवायला लागलं होतं आणि मग त्यांनी एक ठराव केला. बिहार सरकारचा आम्ही निषेध करतो, त्यांनी आखाड्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा निर्णय मागे घ्यावा. तो बिहारला पाठवला. तिथून नितीश कुमार सरकारचा येस आलं आणि तेव्हा कुठे नाशिक मधला त्र्यंबकेश्वरचा हा कुंभमेळा पार पाडला. आणि लक्षात घ्या की आपल्याला वाटतं याच्यामध्ये अध्यात्म कुठे आलं. तिसरं एक उदाहरण आहे सतपाल महाराजांचं. हे सतपाल महाराजांनी काही वर्षापूर्वी 90च्या दशकामध्ये भारत सद्भावना यात्रा काढली होती. त्या सद्भावना यात्रेमुळे राजीव गांधी खूप प्रभावित झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांना प्रवेश दिला होता आणि 96 मध्ये ते रेल्वेचे राज्यमंत्री होते काँग्रेसचे. त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं. आज हे सतपाल महाराजांनी आता उडी मारलेली आहे आणि उत्तराखंडचे ते पर्यटन मंत्री आहेत. उत्तराखंडचं अख्खं राजकारण हे साधू महंतांच्याच भोवती. खूप म्हणजे हा अभ्यास करण्याच्या आधी जे सर्वसामान्यांची भावना आहे तीच माझी पण होती की 12 वर्ष हे साधू हिमालयामध्ये तपश्चर्या करत असतात आणि कुंभमेळ्याच्या काळी फक्त इथे येतात नाशिकमध्ये आणि कुंभमेळ्यामध्ये येतात आणि आंघोळ करतात. 12 वर्ष काही ते आंघोळ करत नाही, फक्त साधना करत असतात. हे पूर्णपणे खोटं आहे. हठयोगी हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतील की जे खऱ्या अर्थाने साधना करत असतील. यांच्यासाठी हिमालय म्हणजे उत्तराखंडमध्ये सर्व आखाड्यांच्या आलिशान त्यांची प्रासाद आहेत त्या ठिकाणी. उत्तराखंड सरकारनं तर शंकराचार्यांना राज्यमंत्री पद दिलेले आहे. लाल दिव्याची गाडी आहे त्यांची. आणि हा सगळा प्रघात आता आपल्याकडे, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, आपल्याकडे अजूनपर्यंत दिसत नव्हता, मात्र गेल्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला हा वाढलेला दिसतो आहे. आपल्याला माहिती आहे हे महामंडालेश्वर शांतिगिरी महाराज नाशिक आणि औरंगाबाद ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये शांतिगिरी
महाराज, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज हे प्रत्येक निवडणुकीमध्ये उभे राहतात, शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहतात. फॉर्म च्या अखेरचा दिवस जेव्हा असतो तेव्हा फॉर्म माघारी घेतला जातो आणि शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद हा ज्या उमेदवाराला मिळतो तो उमेदवार हा नाशिक, येवला आणि औरंगाबाद मतदारसंघातून निवडून येतो. दुसरं उदाहरण आहे नरेंद्र महाराज. कोकण आणि आदिवासी पट्ट्यातल्या नाशिकमधल्या इगतपुरी आणि त्र्यंबक या दोन्ही मतदारसंघांमध्ये नरेंद्र महाराजांचा आशीर्वाद हा ज्या उमेदवाराला मिळतो तो उमेदवार निवडून येतो. स्वामी समर्थ केंद्र आमच्या इथे आहे. त्या केंद्राचे सेवेकरी सिडको मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जेव्हा एक इलेक्शन होतं तेव्हा त्या उभ्या राहिलेल्या ज्या आमदार होतात 4 शब्द सुद्धा त्या बोलू शकत नव्हत्या. 15 खुर्च्या सुद्धा त्या जाहीर सभेच्या भरलेल्या नव्हत्या. मात्र त्या निवडून कशा आल्या? तर केंद्रावरून त्यांचा आशीर्वाद गेला आणि सर्व सेवेकऱ्यांनी आपली मतं त्यांच्या पदरात टाकली. लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीसांचा जेव्हा शपथविधी झाला होता तेव्हा नरेंद्र महाराजांची विशेष उपस्थिती होती. सोलापूर मतदारसंघातून पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका साधू महाराजांना उमेदवारी दिली जाते. भाजपने जी उमेदवारी दिली जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना, आणि पहिले साधू समाजातना खासदार भाजपनं भगव्या कपड्यातले हे निवडून आणले होते, संसदेवरती पाठवले होते. भाजपाची ही रणनीती नवीन नाहीये. साक्षी महाराज आपल्याला माहिती आहेत. उत्तर प्रदेश मधला उन्नाव हा साक्षी महाराजांचा मतदारसंघ आहे. तिथून ते अनेक वेळा खासदार म्हणून लोकसभेमध्ये निवडून जात आहेत आणि जातीय दंगलींसाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हा उन्नाव मतदारसंघ खूप प्रसिद्ध आहे. उमा भारती हे नाव आपल्याला दुसरं माहिती आहे. साधू समाजात निवडून गेलेल्या ज्या मंत्री राहिलेले आहेत. 2014च्या इलेक्शन मध्ये 4 खासदार भाजपनं निवडून आणले होते, त्यांना उमेदवारी दिली होती. आणि 2019च्या इलेक्शन मध्ये भाजपने ज्यांना तिकीट दिलं भोपाळ लोकसभा मतदारसंघातना, त्या कोण होत्या? मालेगाव बॉम्बस्फोटातल्या मुख्य संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. कुंभमेळ्यामध्ये हे ज्यांच्या नावाने ओरड करतात मनमुखी साधू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ह्यांनी कुठल्याही आखाड्याची दीक्षा घेतलेली नाहीये. त्या अर्थानं त्या मनमुखी साधू आहेत. मात्र पूर्ण बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी असल्यामुळे एका संशयित आरोपीला भाजपनं तिकीट दिलं. भोपाळ सारख्या शिक्षित मतदारसंघातना त्या उभ्या राहतात आणि प्रचंड मतानं विजयी होतात. हे कशाचं द्योतक आहे? हे भारतीय लोकशाहीसाठी पूरक वातावरण आहे का चिंताजनक वातावरण आहे? आताच 29 तारखेला 29 सप्टेंबरला मालेगाव बॉम्बस्फोटाला 13 वर्ष पूर्ण झाली. लक्षात घ्या, पहिल्या जेव्हा करकरेंनी तपास केला होता, महाराष्ट्र एटीएसचं जे दोषारोप पत्र होतं त्याच्यामध्ये 14 आरोपी होते. आज 13 वर्षामध्ये 7 आरोपी उरलेले आहेत. उरलेले 7 आरोपी हे पुराव्या अभावी सुटलेले आहेत. आणि जे 7 आरोपी आहेत त्याच्यामध्ये साध्वीचं तर आपण अनेकदा नाव घेतोच, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ज्या स्वतः खासदार होऊ शकल्या. बाकीचे बघा, त्याच्यामध्ये अजून एक संशयित आहेत सुधाकर चतुर्वेदी उर्फ स्वामी अमृतानंद. मालेगावच्या केसमध्ये अजून एका स्वामींचं नाव होतं स्वामी असीमानंद, ज्यांना एनआय कोर्टानं मुक्तता केली होती. ह्या स्वामी असीमानंद हे अजमेर दर्ग्याचा बॉम्बस्फोट, हैदराबादचा मक्का मशिदीचा बॉम्बस्फोट, समझोती एक्सप्रेसचा बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोट ह्या सगळ्या मधले प्रमुख संशयित आरोपी होते. मात्र एनआय तर्फे तपास झाला आणि ह्यांना क्लीन चिट देण्यात आली. आश्चर्य तुम्ही समजू नका. समजा आज 2021 साल आहे, 22-23 हा खटला चालेल मालेगाव बॉम्बस्फोटाचा. 2024च्या इलेक्शनच्या आधी कदाचित कर्नल पुरोहित आणि विद्यमान खासदार स्वामी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट मिळाली तर आपल्याला आश्चर्य वाटून घ्यायला नको. कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्म परिषदा होत असतात, साधू संमेलनं भरतात, वैदिक परिषदा होतात. हे सगळं व्हायलाच पाहिजे, कारण का त्याच्यासाठीच तर मेळा भरतो. पण त्या ठिकाणी नेमकं कंटेंट काय असतो, आशय काय असतो तो बघा. ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये 3 घोषणा दिल्या जात होत्या. पहिली घोषणा होती सनातन वैदिक संमेलनामधली हिंदू धर्म धोक्यामध्ये आहे. दुसरी घोषणा होती या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि तिसरी घोषणा होती सोपी नित्य उपासना पद्धती आणि घर वापसी. हे सगळे राजकीय कार्यक्रमांचा अजेंडा हा कुंभमेळ्यामध्ये ठरला जातो. कुंभमेळ्यात झालेले ठराव बघा.
पहिला ठराव होता कुंभमेळ्यातला राम मंदिराची उभारणी, जो आता सुद्धा निधी सगळीकडनं संकलित केला जातो आहे. 2024 पर्यंत हा कार्यक्रम टिपेवर पोहोचेल. दुसरा कुंभमेळ्यातला ठराव कोणता होता? समान नागरी कायदा. कुंभमेळ्यातला तिसरा ठराव होता वैदिक शिक्षा बोर्डाची स्थापना. 2024 नंतर आपल्याला कल्पना आहे आयुष मंत्रालयाची स्थापना झाली, आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केला जातोय. कदाचित याची पुढली पायरी असू शकते वैदिक शिक्षा बोर्डाची स्थापना. संस्कृत बद्दल तर आता चर्चा सगळी सुरूच झालेली आहे, संस्कृतच्या ग्लोरिफिकेशनची. कुंभमेळ्यातला चौथा ठराव होता गोवंश हत्या बंदीचा कायदा. राजस्थानमध्ये भाजपचं सरकार असताना गोपालक मंत्रालय होतं. महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं तेव्हा 1000 गोशाळांसाठी 25 लाखांच्या अनुदानाची तजवीज करण्यात आली होती. पाचवा ठराव होता गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा. भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर ज्या पहिल्या टप्प्यामध्ये निर्णय घेण्यात आले त्यातला एक निर्णय राष्ट्रीय कामधेनू आयोग, आणि राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या मार्फत इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी काही दिवसांपूर्वी ज्या परीक्षा घेण्यात येणार होता, ज्याच्यावरून खूप हल्ला कल्ला झाला जो आपल्याला माहिती आहे. त्यातला 6वा कुंभमेळ्यातला 2015च्या कुंभमेळ्यातला 6वा ठराव होता लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झाला पाहिजे. आणि ही भाषणं देण्यामध्ये योगी आदित्यनाथ हे अग्रेसर होते आणि त्यांच्या भाषणाचा सार होता प्रत्येक हिंदू स्त्रीनं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 4 मुलांना जन्म दिला पाहिजे आणि मुस्लिम महिलांच्या मुलांना जन्म देण्यावरती कायद्यानं बंदी आणली पाहिजे. 7वा ठराव होता लव जिहाद विरोधी कायदा. आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये हा कायदा आज आपल्याला झालेला दिसतोय. मध्य प्रदेश आणि गुजरात त्याच्या वाटेवर आहे. तर साधूंची ही जी धर्मसत्ता आहे त्याचा राजसत्तेशी कसा संबंध आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला उत्तर प्रदेश मॉडेल लक्षात घेतलं पाहिजे. आपण भारतीय राजकारणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण म्हणतो की उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या सीट आहेत आणि त्यामुळे उत्तर प्रदेश ज्याच्या ताब्यात त्याच्या भारत ताब्यामध्ये, हे इतकं फक्त मतदार संघांच्या संख्येवरती अवलंबून नाहीये. हे उत्तर प्रदेशचा फॅब्रिक त्याच्यासाठी लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. मी जो उल्लेख केला होता की नाथपंथीय जे साधू आहेत त्यांचं गोरखनाथांचं मुख्यालय हे गोरखपूरला आहे आणि त्यामुळे गोरखपूर हा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे. 1921 मध्ये गोरखनाथ मठाचे महंत होते दिग्विजयनाथ. त्यांनी तेव्हाच्या वातावरणाप्रमाणे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये खूप काम केलेलं होतं. काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते, स्वातंत्र्य चळवळीमध्ये. 1937 मध्ये हिंदू महासभे मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर 5 वेळा त्यांचे शिष्य योगी अद्वैनाथ हे गोरखपूर मतदारसंघातनं खासदार झाले. त्याच्यानंतर 1991 पासून त्यांचे शिष्य अद्वैनाथांचे शिष्य हे योगी आदित्यनाथ हे 5 वेळा खासदार झाले. आणि 2015च्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरला यांची निवृत्तीनाथांची समाधी आहे, मात्र गोरखनाथांचं मंदिर खूप मोठं नव्हतं. मात्र आदित्यनाथांनी, तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते, आदित्यनाथांनी पुढाकार घेतला होता. खूप आलिशान, खूप मोठं भव्य दिव्य असं गोरखनाथांचं मंदिर त्र्यंबकेश्वरला उभारलं, ज्याच्या उद्घाटनासाठी प्रतिष्ठापनेसाठी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे प्रमुख पाहुणे होते. त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर जी उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शन झाली त्याच्यामध्ये आदित्यनाथांना मुख्यमंत्री पदासाठी दारं खुली झाली आणि साधू समाजातले पहिले मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ हे तिथे गादीवर बसले. आणि सत्ता हातात आल्या आल्या त्यांनी कुंभमेळ्यातला 7वा ठराव जो होता लव जिहाद विरोधी कायदा याची यशस्वी अंमलबजावणी केलेली आज आपल्याला दिसून येते. कुंभमेळ्यातला 8वा ठराव काय होता? तर 8वा ठराव होता हिंदू राष्ट्राची उभारणी. एक इंद्रदेव महाराज म्हणून त्यांची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली होती. हे खानदेशातले आहेत इंद्रदेव महाराज. त्यांचं वय आहे 45 आणि जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक काही प्रमाणात इथल्या मतदारसंघांमध्ये खानदेशात त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे, खूप मोठा भक्तगण आहे. ह्या इंद्रदेव महाराजांना मी विचारलं होतं की त्यांची राजकारणाबद्दलची एकूण कल्पना काय आहे. तर त्याच्यावरती असं म्हणतात, पूर्वीप्रमाणे राजसत्तेच्या बरोबरीनं धर्मसत्ता हवी. संसदेतल्या प्रत्येक सदस्यासोबत एक धर्मगुरू असावा अशी व्यवस्था आम्हाला अभिप्रेत आहे. अथर्व वेदामध्ये हेच राज्यशास्त्र सांगितले आहे. 6 उपवेदातही हेच राजनीती शास्त्र आहे.
कुंभमेळ्यात देशाच्या पंतप्रधान पदाचं निवड व्हावी हे आमचं अंतिम ध्येय आहे. प्रत्यक्षात आपल्याला कल्पना आहे भारतीय राज्यघटनेने जी ताकद दिली आणि ज्या ताकदीने भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती इंद्रदेव महाराजांचं स्वप्न काही पूर्ण होणं खरं नाहीये. मात्र तरी धोक्याची घंटा, धोक्याचा इशारा हा 100% आहे. हा जो अभ्यास करण्यात आला, या अभ्यासामध्ये जेव्हा आपण साधू म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय दिसतं बघा, की बुजुर्ग, ज्येष्ठ नागरिक सगळे हे साधू बनत असतील. पण तसं नाही. सर्वाधिक साधूंची संख्या ही 40 ते 60 वयोगटातली, म्हणजे सक्रिय नागरिक हे साधू बनलेले आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे ते तितकेच राजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये ऍक्टिव्ह आहेत. आता हा योगी बघा ना, तुम्ही तोपर्यंत तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती योग गुरु नरेंद्र महाराजांच्या केस, नरेंद्र महंतांचा केसमध्ये ज्याला अटक करण्यात आली आहे त्याचे फोटो बघा. किती वर्षाचा आहे हा? 25 वर्षाचा आहे. त्यामुळे 40 ते 60 वयोगटामधले साधू हे खूप सक्रिय असलेले कुंभमेळ्यात दिसून आले. त्यांची जात कोणती होती हा प्रश्न जेव्हा मी विचारला तेव्हा थोडस मला त्यांची नाराजीचा सामना करायला लागायचा. साधू म्हणायचे जात न पूछो साधू की. 31% साधूंनी हे उत्तर दिलं. मात्र 64% साधूंनी सांगितलं वैष्णव है हम, ब्राह्मण है हम, राजपूत आणि क्षत्रिय. त्यांचं शिक्षण 53% साधू हे 10वी पास होते फक्त. कसे आले? 31% साधू हे आखाड्यांसोबत आले. म्हणजे ही अत्यंत संघटित अशी व्यवस्था आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुंभमेळ्यामध्ये तुम्ही किती खर्च केला? तर 20% साधूंनी सांगितलं की प्रत्येक आखाड्यानं, प्रत्येक मठानं 1 कोटीच्या वर खर्च केलेला होता. परत भाविकांबद्दल आपण एक आपला ग्रह आहे की जसं वारीला हे घरातले सासू सासरे निघून जातात, तसंच कुंभमेळ्याला हे ज्येष्ठ नागरिक येत असतील, जसं चारधाम यात्रा करतात तसं. पण नाही, कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांमध्ये सर्वात जास्त संख्या ही 40 ते 60 वयोगटाची होती, ना की 60+ वयोगटाची होती. कुंभमेळ्याला निरक्षर लोक येतात असं आपल्याला वाटतं. 42% भाविक हे पदवीधर होते आणि फक्त 8% हे निरक्षर होते. आणि त्यांच्यामध्ये मोठी संख्या होती व्यापाऱ्यांची, महिलांची आणि तरुणांची. म्हणजे हा स्वतंत्र विषयच होईल. म्हणजे ज्या महिलांची मी बोलले, म्हणजे महिलांची भावनिक गुलामगिरी ही साधू महंतांच्या आणि हे बुवा बाबांच्या मागे लागून होताना आपल्याला पाहते की त्या स्वतंत्रपणे, मग त्या शिकलेल्या महिला असतील, न शिकलेल्या असतील, श्रीमंत घरच्या असतील, गरीब घरच्या असतील, की स्वतंत्रपणे विवेकी विचार महिलांमध्ये रुजूच नये याची पूर्ण व्यवस्था ही व्रत वैकल्यातून आणि ह्या साधू महाराजांच्या भक्तगिरीतून आपल्याला झालेली दिसते. बुद्धीवरचा पूर्ण पगडा. युवकांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. त्र्यंबकेश्वर मधला सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे युवकांचा वापर ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने केला जातो. व्यसनाधीनता, गंजेगिरी आणि अंधश्रद्धेवरती पोचलेली एक बाजारपेठ या निमित्ताने मोठी उभी राहिलेली आपल्याला मिळते. माझ्या या अभ्यासामध्ये मी सर्वांना एक प्रश्न विचारला होता की आजच्या काळातला कुठला सामाजिक प्रश्न तुम्हाला सर्वात ज्वलंत वाटतो? त्याच्यावरती सर्वाधिक भाविकांनी उत्तर दिलं धर्मावरचं आक्रमण. म्हणजे बरोबर राजकीय अजेंडा कसा पूर्ण होतोय बघा. आणि ह्यामध्ये सनातन संस्थेच्या स्टॉल्सची संख्या खूप मोठ्या संख्येनं वाढलेली दिसून आली. ब्रिटिश काळामध्ये साधू समाजाचं एक महत्वाचं भूमिका त्यांनी बजावली होती. धन विदेश जाय रे असं म्हणत त्यांनी शांतपणे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काही गोसाव्यांनी जनमानसामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आज हा साधू समाज हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्वाचा दुवा बनलेला आहे, महत्वाचा धागा बनलेला आहे. आणि हे आपल्याला कोणालाच माहित नाहीये, हे आपल्या कोणाच्याच पुढे येत नाहीये आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. नरेंद्र गिरींचा मृत्यू झाला, हा नरेंद्र गिरीने आत्महत्या केली म्हणून हे सगळं पुढे तरी येते आणि आपण आज ह्या ठिकाणी बोलत तरी आहोत. हे नरेंद्रगिरी कोण होते? तर ह्या 13 आखाड्यांची मिळून जी आखाडा परिषद आहे त्या आखाडा परिषदेचे ते प्रमुख होते. आखाड्यांच्या मध्ये परिषदेच्या खाली जे आखाडे येतात त्यातल्या निलांबरी आखाड्याचे ते प्रमुख होते आणि मठाचे सुद्धा प्रमुख होते. नरेंद्रगिरी हे मुलायम सिंग यांच्या जवळचे मानले जात होते. आणि त्याच्यामुळे जेव्हा योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये आलं तेव्हा अनंतगिरी जे त्यांचे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. आणि अनंतगिरी हे आदित्यनाथ योगींचे जवळचे समजले जातात. जे मी सांगितलं की 2018 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथांना वाघांबरी मठाच्या 40 कोटीच्या जमिनीची चौकशीची मागणी केली होती. 2 वर्षापूर्वी हे संशयित
योगी अनंतगिरी जे आता आज आतमध्ये आहेत, आपल्याच गुरुच्या संशयित आत्महत्येच्या प्रकरणामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या छेडछाडीबद्दल कारावास भोगलाय. त्यांच्यावरती तुरुंगवास, त्यांच्यावरती छेडछाडीचा आरोप झाला होता, त्यांना तुरुंगवास झाला होता आणि नरेंद्र गिरींनी त्यांना सोडवून आणलं होतं. आणि अत्यंत आलिशान गाड्या आणि ऐशाराम याच्यासाठी तर प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती निलांबरी मठामध्ये, नरेंद्रगिरीमध्ये. आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद निर्माण झाले त्याच्यात ते इतके टोकाला गेले की नरेंद्रगिरींनी आत्महत्या करून त्याचा शेवट करण्याचं ठरवलं. त्यांचे जे काही सुसाईड नोट आहे, काहीतरी 7-8 पानाची सुसाईड नोट आहे जी पोलिसांनी हस्तगत केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझी एक कॅसेट, काहीतरी एका कुठल्या तरी कॅसेट वरून आनंदगिरी मला ब्लॅकमेल करता आहेत आणि ते सगळं एका पुन्हा महिलेशी संबंधित होतं, असा सगळा गलिच्छ प्रकार पुढे येतोय. म्हणजे कल्पना करा की जमीन आहे, बाई आहे, पैसा आहे, आणि ह्या सगळ्या महंतांच्या पुढे आणि ह्या सगळ्या बुवांच्यासाठी गोरगरीब जनता त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पायावर माथा टेकवण्यासाठी, आपली श्रद्धा त्यांना वाहण्यासाठी येते. त्यांची लायकी आहे का? जर त्याच्या मागे एवढं मोठं राजकारण, एवढं मोठं अर्थकारण आणि अशी बेकायदेशीर गोष्टींची बजबजपुरी असेल तर. आता नुकतंच आपल्याला माहिती आहे सच्चा सौदाचे राम रहीम, त्यांच्यावरचा दोष सिद्ध झालेला आहे आपल्या व्यवस्थापकाची हत्या केली म्हणून. मुद्दा हा फक्त हिंदू धर्माबद्दल सीमित आहे का? तर अजिबातच नाही. आता पॅरिसहून एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे की चर्च मधून 1950 पासून 3.5 लाख बालकांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे सर्व धर्मांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसत आहे की धर्मांचे जे मातंड आहेत त्यांचे दाखवण्याचे चेहरे वेगळे आहेत आणि जनतेच्या लुटण्याचे चेहरे वेगळे आहेत. त्यामुळे जनतेसाठी भारतीय राज्यघटनेने जे म्हटलेले आहे की धर्म ही आमची खाजगी बाब आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजसत्तेनं आणि अर्थसत्तेनं ढवळाढवळ करण्याची गरज नाही आहे. हे काहीतरी विपरीत होतानाच आपल्याला दिसत आहे की धर्माच्या नावानं लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसा, बेनामी हिशोबी मालमत्ता जमा करा आणि देशाची सत्ता, लोकांच्या मनावरची सत्ता, मतांची सत्ता आणि प्रत्यक्ष आर्थिक राजकीय सत्तेवरती त्याचा पगडा मिळवा, याच्यासाठी धर्माचा वापर होताना आपल्याला दिसतो आहे, जे अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं. हे सगळं बघितल्यावरती कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात. कुसुमाग्रजांनी तेव्हा कविता लिहिली होती, यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्याची त्यांच्या पाशी, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र ज्या संत परंपरेला मानतो, त्या संत परंपरेचं खरं मूल्य आपल्याला जगवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली व्यक्तीला व्यक्ती म्हणून अधिकार देणारी, सन्मान देणारी, आत्मसन्मानानं आत्मनिर्भर करणारी भारतीय राज्यघटनेचं मूल्य आपल्याला